मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेलेलं आहे। त्या जागी तुमचं नाव प्रकाश सोळंके आणि धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आहे। मात्र विशेषतः पाहायला गेलं तर तुमच्या नावाची चर्चा होते, याबद्दल कसं काय सांगाल आणि त्याबद्दल तुम्ही काही अजित पवारांची भेट घेतलेली आहे का, तुम्ही इच्छुक आहात का? नाही बघा, हे कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी जे काय आहेत ह्या पक्ष आणि हायकमांड वरिष्ठांचा विषय असतो। त्यांनी याच्याबाबत निर्णय घ्यायचा असतो। सगळ्या गोष्टीचा शेवटी समतोल राखणं हे जबाबदारी जे काय आहे पक्षश्रेष्ठींची असते। सर्वकष विचार करून हा निर्णय होणार आहे। याच्याबाबत मी काय कुठलं माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांची याच्याबाबत माझी कुठली चर्चा झालेली नाही आहे। सगळ्या गोष्टी होतील। सध्या निवडणूक आहे, उद्या निकाल आहे आणि 15 तारखेला मला वाटतं महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत। पण या निवडणुकीचा काळ आहे, याच्यानंतर याच्यामध्ये पक्षस्तरावर काही चिंतन मंथन होईल आणि सगळ्या बाजू बघून योग्य व्यक्तीला संधी दिली जाईल, योग्य केला जाईल। हे बघा, राजकारणामध्ये माणसांनी अपेक्षा ठेवणं हे साहजिक असतं। शेवटी आपल्याला ही संधी मिळाली पाहिजे ही अपेक्षा असतीच। आणि विचार जो काय आहे, मी म्हणलं की सगळ्या बाजूने विचार केला जातो। योग्य पद्धतीनं जी योग्य व्यक्ती आहे या पदासाठी किंवा या बीडसाठी, जे जिल्ह्याचं व्यवस्थित सगळ्या बाजूनं सगळ्या गोष्टीनं ते न्याय देऊ शकतो सगळ्या गोष्टीला, याचा विचार केला जाईल। तो पक्षस्तराचा विषय।